पोरा ओळखीचे दिसतात. हा बारशाचा आवाज येता. हे हाय मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा. तर आज मी एका खास कारणासाठी व्लॉग बनवत आहे. तर मी आज माझ्या वर्गातल्या एका स्टुडंटच्या घरी चालले आहे. तर ती विद्यार्थिनी असं 10वीतली आणि तिच्या भावाच्या म्हणजे एक लिटिल ब्रदर तिका झालेला. तर तिच्या बारशाक मी चालले आणि त्यामुळे ह्या व्लॉगमध्ये तुमका कोकणातील बारशाची पद्धत कशी आहे ती मी साधारण तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत तरी साधारण 3 वाजले आहेत, 3:30 झाले आहेत. ॲक्च्युली 2 वाजताचा कार्यक्रम होतो. तरी पण माका लेट झाला तर म्हटलं शाळेतनं येऊन मग जातो आहे. त्यामुळे शाळेतनं येईल 12 वाजता आणि आता जेवले वगैरे फ्रेश झाले, मस्तपैकी आराम केले थोडंसं आणि आता चाललं आहे. तर 3-3:30 वाजलेच. तर चला आता जाऊया. आता मी पाऊस होतो मगाशी त्यामुळे मी ठरवलं की स्कूटीनं जाता मस्तपैकी रिक्षानं जाऊया. त्यामुळे आता रिक्षा बोलवलं आहे, थोड्याच वेळात रिक्षा येत. तर चला आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनल का नवीन असेल ना तर प्लीज चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा. असेच मालवणी ब्लॉग मी बनवणार आहे आणि तुम्ही ते का सपोर्ट करा. चला. तर इकडे तुम्ही बघू शकताच मंडळी, मी जी स्कूटी होय मी लावून ठेवले आहे. म्हटलं राहू दे. आणि रिक्षावाले आता येतातच इकडून. तर थोड्याच वेळात आम्ही निघू. आणि पाऊस मंडळी बघू शकताच तुम्ही, कितीतरी पाऊस असं सारखं चालू आणि पावसाळी वातावरण झालेला, त्यामुळे रिस्क नाही घेऊ शकत. आणि रिक्षा पाठीमागून येता बघताच तुम्ही. तर मी बसते रिक्षात आणि तुमका दाखवतोय. मिराशीवाडी मिराशीवाडी मग तुमका माहित नाही? अरे बापरे. हा ओके, थांबा जरा ओढणी अडक. हा माहित नाही, बघूया चला विचारत जाऊया. किती वेळ जेवतो? अरे बापरे. आणि मंडळी इकडे तुम्ही वातावरण बघू शकताच, काय मस्त झालेला. तुम्ही सगळीकडे असा धुवून निघाल्यासारखा झालेला. तर ह्या व्हिडिओमध्ये मंडळी तुमका गावसुद्धा बघू भेटणार आहे, जी गावात नाही आहेत सध्या. आणि मेन म्हणजे नाडनमध्ये चाललं आहे मी बऱ्याच दिवसांनी. तर म्हणजे कधीतरीच जाते तिकडे, असं जास्त जाणं होत नाही. तर चला नाडनमधला पण तुमका पूर्ण नाडन गावच दाखवते मी रिक्षातून, कसं निसर्ग झालेला तिकडे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही खयच्या गावातून असता मका कमेंट करून नक्की सांगा. चला आता जाऊया, थोड्याच वेळात आपण पोहोचू. तर इकडे मंडळी ही एक आंब्याची बाग आहे. तर तिकडे कशी मस्त झाडं लावलेली आहेत आणि शाळेत जाताना मला ह्यो परिसर खूप आवडता. आणि समोर असा ही पण फुलांची झाडं लावलेली आहेत आणि नंतर आंब्याच्या बागेत सुरू होतात. तर ह्यो असं रस्तो माका असं स्कूटीवरनं दाखवता होत नाही. आणि इकडे बघू शकतास मंडळी कितीतरी शेतमळे ह तिकडे.
तर ते सुद्धा भारी वाटतात. म्हणजे पूर्ण शेतीची प्रक्रिया आम्ही बघत असतो इकडून जाताना. आता ह्या दिवसात सुरू झालेली आहे शेती आणि सगळी त्यांचं चालू असतं पेरणी वगैरे. आणि मंडळी तुम्ही इकडे बघू शकतास आपल्या समोरच पुढे एक लाल परी आहे. तर कोकणातली लाल परी तुम्ही बघू शकतास. आणि आता आम्ही ते का ओव्हरटेक करून चाललो. चला बघतोय मी विजयदुर्ग डेपोची गाडी आहे. तर खायचं बोर्ड दिसतं काय बघतोय. विजयदुर्ग देवगड विजयदुर्ग असाच बोर्ड होता त्याचा. आणि मंडळी किती दिवस मी लाल परीचं म्हणजेच बसने प्रवास केलेलो नाही. त्यामुळे ह्या दिवसात म्हणजे भारीच वाटतं बसने प्रवास करू. आणि रिक्षान पण मस्त वाटतं. तर म्हटलं रिक्षानंच जाऊया. आणि ड्रायविंगसाठी म्हटलं भिजूक वगैरे होणार आणि रेनकोट घालून हेल्मेट वगैरे सगळा. त्यामुळे कसा होता तर एकदम वैतागच येतं जाऊ. तर आता आम्ही इलो वाड्यात आणि हा इकडे एक मंदिर आहे. तुमका माहितीच असतात. आणि तुमका आता थोड्या वेळाने मी पुढे दाखवते आमची शाळा. आणि मंडळी ही बघा आमची शाळा म्हणजेच वाडा हायस्कूल तुम्ही इकडे बघू शकतास. मग अशीच शाळेतनं इलंय आणि म्हटलं आता जाऊया बारशाक. तर पोरा माका खूप प्रेमान असं इन्व्हाइट करतात. मग म्हटलं जाऊ कसं बा. आणि आता आपण इलो इकडे. तर मी असं जातानाचं पूर्ण व्हिडिओ बनवते कारण की खूप मस्त असं वातावरण झालं आणि सगळीकडे असं बघण्यासारखं म्हणजे गावातला लाईफ आहे ना आता एकदम भारीच असतं मंडळी. आणि चला बघूया नाडनमध्ये काय काय म्हणजे आता कसा निसर्ग झालेला होतो. तर आता आम्ही इकडून एंटर केलं आंबेडकर चौकमधून. आणि मंडळी इकडे ह्या एक मंदिर आहे. तर कोकण म्हटला ना की मंडळी सुंदर असो निसर्ग आणि मंदिरा आणि यामुळे ना अजून त्याचा निसर्ग खुलता. तर इकडे व्हाळ तुम्ही बघू शकतास एकदम स्वच्छ असो व्हाळा. आणि भारीच काय काय ना मी शूट केलं आहे नाही म्हणजे मोबाईल ठेवते आणि मग समोर येतं असं होता. तर मोबाईल ऑन करेपर्यंत परत निघून जातात ते. आणि शेतमळे वगैरे एकदम भारी वाटतात मंडळी. तर मंडळी आमच्या शाळेतली मुलं माका दिसली सायकल वगैरे चालवताना. तर नाड्यांमध्ये इलं आणि तर त्यांना विचारलं खय या म्हणून मिराशीवाडी त्यानं आमका सांगितलं. आणि इकडे तुम्ही बघू शकता शाळा मस्तच मराठी शाळा सुंदर अशी बिल्डिंग रंगवलेली आहे. आणि हो हाळ मस्तच वाव. आणि कितीतरी उंचच उंच माडं आहोत इकडे. घरा पण मस्त कौलाची सगळे लागून अशी घरा आहोत. खरा कोकण म्हणजे हयच बघू भेटता. आणि आता आम्ही पोचलो वाटतं. होय ना चालत. तर मंडळी आता मी इले प्रगतीच्या घरी प्रगती मिराशी. आणि तुम्ही बघू शकतास तर सजावट किती मस्त केलेली आहे. आणि त्यांनी इल्या माका ह्या खाऊ वगैरे दिला आणि बारसू झालो पण तुमका डेकोरेशन दाखवत आहे. आपल्या बारसू चुकलेलो एवढ्या लेट इल्यावर मंडळी खय काय ना. तरी पण तुमका दाखवत आहे. मुलाचं नाव ठेवलेला अयांश एकदम सुंदर असं नाव ठेवलेला आणि त्या प्रगतीने स्वतः ठेवलेला. त्यामुळे एकदम मस्तच ठेवला. आणि डेकोरेशन एक नंबर. आणि इल्या मंडळी त्यांनी माका घुगरे वगैरे दिला आणि पेढो वगैरे असा फरसाण पेढो. तर मंडळी माका बाबूक बघूचा पण तो आता हय नाही म्हणजे ते का आता रूममध्ये नेला नाही. त्यामुळे नंतर मी जाऊन आतमध्ये बघेन. पण तुमका मी दाखवू शकत नाही बाबू म्हणजे नवीन आहे ना त्यामुळे. आणि इकडे तुम्ही बघू शकतास लाडू पेढो फरसाण आणि हे घुगरे आणि मस्त असं डेकोरेशन.
त्यानंतर मंडळी प्रगतीन माका चहा पण आणून दिला. तर जेवूचा आग्रह करतात आता, पण मी काय जेवणच इलेलं आहे त्यामुळे मी आता परत जेवणार नाही. आणि इकडे मंडळी तुमका दाखवतोय थोडीफार ओळखीची माणसं दिसतात. तर हे आमच्या शाळेतला मंजिरी तासुद्धा दिसता आणि बाकीची माणसंसुद्धा आहोत आणि अजून पण माणसं येतातच. ब्लॉग आम्हाला पण घ्या, त्यांना आवडतं. तर मंडळी प्रगती एकदम मस्त सुंदर अशी साडी वगैरे घालून नटला होता आणि बाबूसुद्धा मी बघितलं आहे. तर आता आम्ही इलो, बाबू पण मस्त आणि आता आम्ही टेरेसवर इलो त्यांच्या. एकदम मस्त असं नजारा दिसता, तुमका पण दाखवते. आणि मंडळी आता बघू शकतास तुम्ही माझ्यानंतर पण कितीतरी पाहुणे मंडळी येतातच किंवा वाडीतलीच असतील ही, मी काय ओळखत नाही पण तुमका दाखवत आहे. आणि पावसान इकडे काय सुरुवात केला ना बघा, शेवटी इलोच. तर आता पाऊस इलो त्यामुळे जास्त वेळ हय माका थांबता येणार नाही, त्यामुळे आता आपण निघूया. त्यांचं घर पण मंडळी बघा कसं मस्त आहे, एकदम कोकणातला घर, आयडियल घर असं म्हणू शकतो आपण. मंडळी पाऊस कसलो वत्ता हा भरपूरच आणि त्यामुळे माका वेळेत घरी जाऊचा, त्यामुळे मी जास्त वेळ थांबलंय नाही आणि तेवढा शूट व्यवस्थित करून भेटला नाही. म्हणजे मी ठरवलेलं आहे जसं करूचं तसं. पण ठीक आहे, प्रगतीची भेट झाली आणि मस्त वाटला. त्याच्या घरातल्यांची सुद्धा भेट झाली, सगळी खूप मस्त आणि बोलली माझ्याशी मस्तपैकी. आणि आता मी चालले घरी. तर तुमच्याकडे मंडळी पाऊस कितपत हा आणि बाकी निसर्ग वगैरे कसं आहे तर माका कमेंट करून नक्की सांगा. शेतीची कामं कशी चालली आहेत तर माका असे कमेंट्स दिले नक्की बरं वाटतं एकदम, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवू. तर चला आता मंडळी अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येईन आणि कोकणातल्या वेगवेगळे रिच्युअल्स मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता पावसानं जरा घोळ केला आणि लाईट पण गेली होती त्यामुळे आतमध्ये शूट करू भेटला नाही, पण ठीक आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा. तर चला आता पावसानं परत पाऊस काय थांबूचं नाव घेत नाही आणि आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडलो असत प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया असाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.